दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? चंद्रकांत गाडवे. ओके, आपण आता दडसवाडीमध्ये आहे. आपल्या सांगली जिल्ह्याचं हे शेवटचं टोक येते, बरोबर आहे? होय. तर आता निवडणुका चालू आहेत जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतचा. तर तुमच्या पारा कुठल्या कशाच्या गप्पा चालू आहेत नक्की? कुठल्या पक्षाचे जास्त चालू आहे? शिवसेना. आयला आम्हाला तर भाजप सांगायला तर तुम्ही शिवसेना म्हणताय, काय नक्की काय विषय? नाही शिवसेनेची विकासाचं काम करणारी माणसं आहे. काय केलाय विकास? जायला तर रस्ता, यायला तर रस्ताच नाही इथं अजून. नाही रस्ता आहे, रस्ता नाही कसा तो. आम्हाला येताना आमची गाडी सुद्धा आली नाही व्यवस्थित. नाही ही चुकीचा मार्ग सांगतात. व्यवस्थित सगळं केलं शिवसेनेशिवाय होत नाही काय. बरं, आता इथं एक मोठं प्रसिद्ध मंदिर आहे लांड्या महादेवाचं. होय. तर इथं सोलापूर जिल्ह्याचं पण हद्दीत ते येते. मग आपल्या ज्या हद्दीत आणि त्यांच्या हद्दीतमध्ये काय फरक आहे का विकास कामाचा? काय नाही चांगला आहे इथं सुद्धा विकास. ओके ओके ओके. दुसरं म्हणजे आता एक जिल्हा परिषद पंचायत समिती गटातून 2 पक्षाचे 2 उमेदवार तगडे आहेत. होय. तर तुम्हाला ते उमेदवाराचे नाव माहिती आहेत का? या अध्यक्षाचा मुलगा एक आहे, नाव काय त्याचं? फिरतीराव. पृथ्वीराज. आणि भाजपचं? भाजपचं ते कुटे. ओके. दोन्हीपैकी तुम्हाला कोण वाटतं चांगले कामं करायला निवडून आल्या? फिरतीराव. पृथ्वीराव तर म्हणते तर राव ते नवीन पोरगा अजून मिसळी फुटलं नाही, त्याला अनुभव नाही का? पहिल्यापासून वडिलांपासून चालू आहे ना, म्हणजे ते करू शकतो का? वडिलाच्या पाऊल विकास कामासाठी ठेवतोय म्हणायचं. ठेवणारच ना. तुम्हाला विश्वास आहे का? विश्वास आहे म्हणून त्यांना मतदान करणार आहे. बरं बरं. किती टक्के मतदान होईल हो पूर्ण त्यांना दडसवाड्यातून वगैरे काय? किती मतदान किती असेल अंदाजे इथलं? मतदान तर 450. 450 मध्ये किती मतदान घेतील शिवसेना? 250 तर 100%. आणि आता शिवसेनामध्ये पण 2 गट आहेत. मग ह्यांचं चिन्ह कुठलं आहे नक्की? कोणाचं? पृथ्वीराज पाटलांचं बाण आहे हो. बाण आहे व्हय. बरं, तुमच्या अनुभवातून काय सांगाल लोकांनी कशावर मतदान केलं पाहिजे? बाणाला केलं पाहिजे. हां, कशाच्या आधारे मतदान करायचं? विकास करते ह्या हिशोबाने. ओके. आता दुसरा एक मुद्दा आपल्या इथं आहे बघा, जातीपातीवर आपल्या इथं राजकारण होतंय का विकास कामावर होतंय? नाही विकास कामावून होणार.